याने आता 23 पाडलेत. ह्या वेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा ज्वलंत असताना ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली होती, त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका सुद्धा झाल्या. आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली होती ती पाडायचं की लढायचं, त्याच पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठी अशी घोषणा केली आणि संपूर्ण राज्यातून 113 आमदारांना ते यावेळी निवडणुकीच्या मैदानामध्ये धोबी पछाड करणार असं त्यांनी या घोषणेतून केलं. आपल्याला बघावं लागणार आहे की येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांची राजनीती काय असेल, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कसे कटिबद्ध आहेत. आणि आपण बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी पाडायचं की लढायचं ही भूमिका घेतली होती आणि या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून राज्यातून 113 आमदारांना पाडण्याची भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून काय म्हटलं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू. आणि ते कोणते मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील 113 आमदारांना विधानसभेच्या मैदानात धोबी पछाड करणार आहेत, त्यांनी कोणते मतदारसंघ जाहीर केले आणि कोणत्या उमेदवारांना ते या विधानसभेला टार्गेट करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काय भूमिका घेतली हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू. मी इतका कट्टर निष्ठावान आहे म्हणून सरकार बी मला कदारलं, कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या, नाही तर या आफत आपल्या टकोरावर बसली. याने आता 23 पाडलेत. ह्या वेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत, कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे मतदानाचं. कर म्हणा तुला काय करायचं ते. मला पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सीटं पडलेले दिसते ना, शब्द आहे माझा या सातारा नगरीत. आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहेत. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी आहेत. ये बरं म्हणा कसं काय निवडून येत होती. परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी आहेत. हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले, हे पाडायला पाहिजेत का नाही?